नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरकुरीत अशी मूग डाळ भजी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. 3 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा ओवा, इथे थोडं वाटून घेणे. तर यातच 1 वाटी भिजवलेली मूग डाळ घालायची. आता हे जाडसर वाटून घ्यायचे. ते जाडसर वाटून झालेलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. आता या डाळीत पाव चमचा हळद घालायची, 1 मोठा चमचा धना पावडर, अर्धा चमचा सांबार मसाला, 1 चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं. आता इथे छान मिक्स करून झालेलं आहे. आता याची भजी करून घेऊया. आता इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता मध्यम आचेवर भजी करून घ्यायची. आता मिनिटभर ही अशीच भाजून घ्यायची, नंतर पलटी करायची. आता ते 1 मिनिट झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने छान खरपूस तळून घ्यायची. आता भजी दुसऱ्या बाजूने छान खरपूस तळून झाले आहेत. आता काढून घेऊयात. आता अशाच पद्धतीने सर्व भजी करून घेऊयात. तरी ते मस्त अशी कुरकुरीत मूग डाळीची भजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.